याच एका आशेने प्रत्येक महिन्यात असं वाटतं की आता तरी उद्घाटन होईल, पण जसं हे स्टेशन कधी सुरू होणार हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे, तसंच पूर्ण देशाला पण प्रश्न पडलेला आहे की अच्छे दिन कब आएंगे। हे तर आपण खासदार साहेब 8 महिने वाट पाहतो याची की आज उद्घाटन होईल, उद्या उद्घाटन होईल, आज वेळ मिळेल, उद्या वेळ मिळेल। वेळ काही मिळत नाही, उद्घाटन काही होत नाही। पण अच्छे दिन देखील गेल्या 9 वर्षात 10 वर्षात आलेत का? नाही आलेत। प्रत्येकाला वाटत होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील। जुमला जुमला नाही, तुमच्याने आले, पण खोकेदारांच्या हातात आलेले आहेत, आलेत ना त्यांच्याकडे, खोकेबाजांकडे आलेले आहेत। म्हणजे अच्छे दिन आपले आले नाहीत, तुमच्या खात्यात 15 लाख दिले, जुमला होता। पण तरी देखील खोकेवाल्यांचे थोडे थोडे अच्छे दिन हे येऊन गेलेले आहेत। मी हेच सांगत होतो कालपासून आणि पहिल्या दिवसापासून, मी हे सांगतो या 2024चा की हे वर्ष आपलंच आहे आणि आपलंच असणार। पण आज नक्की ते यायला तरी काय लागलं मला? मी खासदार साहेबांना सांगत होतो की मला जाऊन पाहायचं, नक्की बघायचंय की नक्की काय तिथे असं आहे गुपित की 8 महिने हे रेल्वे स्टेशन तयार होऊन देखील उद्घाटनाला तयार नाहीये। मी सांगितलं चला इथे जाऊन पाहणी करूया। मला खासदार साहेब म्हणाले की नाही, थोडी चौकसासारखं घेऊ आपण, लोकांची संवाद साधूया। म्हणलं मोठं काही करू नका, कारण नाहीतर उगाच पोलीस यंत्रणेवर टेन्शन येईल की आता काही उद्घाटन जाऊन करतायत का। आहे ना, एक केस माझ्यावर झाली खासदार साहेब वरळीमध्ये। विठ्ठलजी आमच्याकडे असंच रेल्वेचंच अर्धा ब्रिज डिलाई रोडचा, आता त्याचं नाव मी डिलाई रोडवरनं डिले रोड केलेला आहे। जो ब्रिज 2021 मध्ये तयार व्हायला पाहिजे, तर 2 वेळा आम्हाला रेल्वेने सांगितलं की आमचा गर्डर चोरीला गेला, की अशी उत्तर येतात। तुम्ही विचार करा, गर्डर म्हणजे हे जे दिसतं ना तुम्हाला, हे आपल्या वरती जे लागले ह्याला गर्डर बोलतात। हे चोरीला जाऊ शकतं का? नाही जाऊ शकत। मग जेव्हा मी रेल्वे मंत्र्यांना भेटलो 2021 मध्ये, त्यांनी मला सांगितलं आदित्य थोडी चूक झाली आमच्याकडून, थोडी वेळ द्या, थोडी संधी द्या। चला 2021 गेलं, 2022 गेलं। मग शेवटी आता नोव्हेंबर मध्ये आम्ही गेलो आणि नारळ फोडला, कारण ब्रिज तयार, पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळच नाही उद्घाटनासाठी, वेळच नाही। आणि उद्घाटन केल्यानंतर साहजिक आहे केस झाली। पण आज मी सांगू इच्छितो घाबरू नका, इथे काही बंदोबस्ताची गरज नाही, कारण इथे आम्ही घुसून पण उपयोग नाहीये, ट्रेन आम्हाला कोणाला चालवता येत नाही। पण गंमत अशी झाली, जसं आपल्याला ट्रेन चालवता येत नाही, जे आपल्या राज्यात खुर्च्यात बसले आहेत त्यांना सरकार पण चालवता येत नाही। नुसतं एक गोष्ट येते, नाही माहितीये काय, तुम्ही बघून कंटाळले असेल। पण हे असं सगळं कसं चालणार? आपलं राज्य जाणार तरी कुठे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।